हरकत बर. नाही सर. स्वागत आहे तुमचं. आणि मनीषा मॅडम चालू करा प्लीज. हो हो. कारण आधीच वेळ हो, गेली. वेळ बराच गेलाय. तेच एक्झॅक्टली. सर्व उपस्थित रसिक वाचकांचं आधी सगळ्यात मी मनीषा चव्हाण सगळ्यांचं स्वागत करते. संजय सर आपलं देखील स्वागत आहे या सत्रामध्ये. हे 85व सत्र आहे. आणि याआधी लॉकडाऊन मध्ये हा समूह तयार झालेला आहे. आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी म्हणून भूषण मुळे, सदाशिव कुलकर्णी यांनी पुढाकार घेतलेला आहे. म्हणून आपल्यासारखे वाचक मंडळी या समूहात दिवसेंदिवस वाढत गेले आणि जोडत गेले. ह्या समूहामध्ये नवीन नवीन आपण जे रसिक वाचक आहेत, जे लेखक आहेत त्यांना आपण आमंत्रित करतो आणि नवीन नवीन पुस्तकांचा आपण आस्वाद घेत असतो. आणि मला सांगायला आनंद होतोय की आपले जे काही सत्र झालेले आहेत ते आपण युट्यूब चॅनलवर देखील प्रकाशित करत असतो. बिवलकर सर असतील, बरेच जण, पाध्ये सर आहेत, सुयोग पाध्ये आहेत, श्रीकांत सर आहेत, शौर्यजीत आहे, अमृता, ही सगळी मंडळी आम्ही यासाठी कार्यरत आहोत. नवीन नवीन कोणा लेखकाला इथे आमंत्रित करायचं त्याबद्दल चर्चा असते. अगदी संजय सरांबद्दल सांगायचं झालं तर अगदी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर संजय जोशी सर आपल्याशी एका पुस्तकावर भाष्य करण्यासाठी इथे आमंत्रित केलेलं आहे त्यांना. प्राणीशास्त्र या विषयात त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे. BN बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून 29 वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे. KJ सोमय्या महाविद्यालयात पर्यावरण विज्ञानात पदव्युत्तर विभागातून सहाय्यक प्राध्यापक म्हणून सरांनी सेवानिवृत्त झालेले आहेत. त्याचबरोबर ठाण्यातील पर्यावरण विषयक ज्या विविध संस्था आहेत, पर्यावरण दक्षता मंडळाचे ते संस्थापक आहेत. उपाध्यक्ष म्हणून देखील आहेत. गेली 25 वर्ष या संस्थेत सर कार्यरत आहेत. NSWAI या राष्ट्रीय स्तरावरील NGO मध्ये सर सल्लागार सदस्य म्हणून कार्यरत आहेत. निसर्ग आणि पर्यावरण या विषयावर मराठी भाषेमध्ये सरांनी आतापर्यंत जवळपास शेकडो लेख लिहिलेले आहेत. विविध मासिक असतील, वृत्तपत्र असतील, त्याच्यामध्ये प्रकाशित झालेले आहेत. आजचे जे पुस्तक आहे ते अमेरिकन वन्यजीव शास्त्रज्ञ रेशेल कार्सन यांच्या 1962 साली प्रकाशित झालेल्या आणि अल्पावधीतच न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर मध्ये या यादीमध्ये अग्रस्थानी असलेल्या सायलेंट स्प्रिंग या पुस्तकावर आज जोशी सर आपल्याशी संवाद साधणार आहेत. आणि हा एक वेगळा विषय, आतापर्यंत जी पुस्तकं झाली त्याच्यापेक्षा एक वेगळा विषय आपल्याकडून सर आम्ही जाणून घेणार आहोत. आम्ही सगळेच उत्सुक आहोत. त्याच्यामुळे अधिक वेळ न घालवता सगळी सूत्र आपल्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. सर्वप्रथम मी तुमची सर्वांची माफी मागतो. काही टेक्निकल ग्लिचमुळे मला जॉईन होता आलं नाही लवकर आणि थोडा वेळ गेला त्याच्यामध्ये. पण ठीक आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. ऍटलीस्ट सुरुवात तरी झाली. मला खूप आनंद होतोय आज तुमच्याशी संवाद साधताना. कारण रसिक वाचक ही चळवळच इतकी अभिनव आणि भन्नाट आहे. आणि आजकाल आपण असं, खरं म्हणजे एक जनरल अशी समजूत आहे लोकांची की वाचन फारसं काही करत नाही किंवा मराठी पुस्तकं फार कोणी वाचत नाही वगैरे. पण असे अनेक प्रसंग मी सांगू शकतो जिथे असं जाणवतं की वाचन संस्कृती अजूनही टिकून तर आहेच आणि त्याच्यामध्ये भर पडते, अजून वाढते. म्हणजे तरुण मुलं सुद्धा भले किंडलवर वाचत असतील किंवा ऑनलाईन वाचत असतील, पण वाचन हे मात्र अगदी आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे, हे निश्चितच आहे. आणि तुमचा हा जो ग्रुप आहे रसिक वाचन, हा खरोखरच म्हणजे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे, असं मला सांगावंसं वाटतं. सुरुवात करण्यापूर्वी मी भूषण मुळे आणि तुमच्या सर्व टीमचा आभारी आहे की मला या इतक्या चांगल्या व्यासपीठावर तुमच्या समोर काही विचार ह्या पुस्तकाबद्दल मांडण्याची संधी दिली. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेली 25 वर्ष ठाणे शहरामध्ये कार्यरत आहे. मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना ह्या संस्थेबद्दल माहिती असेल आणि तुम्ही सहभागी झाला असाल आमच्या कार्यक्रमांमध्ये. तर सुरुवात करण्यापूर्वी पटकन मी एक सांगू इच्छितो की पुढच्या रविवारी म्हणजे 7 जुलैला आमचा 25वा वर्धापन दिन आहे. सहयोग मंदिर इथे हा कार्यक्रम होणार आहे. आणि यावर्षी आम्ही आमचे 25 वर्षांमध्ये जे काही उपक्रम आतापर्यंत झाले त्या उपक्रमांवर आधारित एक प्रदर्शनी तयार केली आहे. तर सकाळी 9:30 ते 12:30 ह्या वेळामध्ये आपण कधीही
आपल्या वेळेनुसार येऊन ह्या प्रदर्शनीला भेट देऊ शकता. आमचे कार्यकर्ते तिथे असतील, ते तुम्हाला प्रत्येक प्रकल्पाची माहिती सांगतील. तुम्हाला ज्या ज्या प्रकल्पामध्ये उत्सुकता आहे, इंटरेस्ट आहे, त्या प्रकल्पात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता. धन्यवाद. आता मी विषयाकडे वळतो. हे जे पुस्तक आहे ना, सायलेंट स्प्रिंग, या पुस्तकाने अक्षरशः मला गेली कित्येक वर्ष झपाटून टाकलेलं आहे. आणि मला वाटतं तुम्हाला ते उलट दिसेल कदाचित, है ना? ते दिसते बरोबर. हा, दिसतंय व्यवस्थित? ओके. तर हे सायलेंट स्प्रिंग नावाचं पुस्तक आहे. हे लिहिलंय ह्या बाईंनी. त्यांचं नाव आहे रेचल कार्सन. रेचल कार्सन नावाच्या बाई आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिलंय. अमेरिकन वन्यजीवशास्त्रज्ञ म्हणून त्या प्रसिद्ध होत्या त्यांच्या काळामध्ये. आणि त्यांचं लिखाण अतिशय वेगळ्या पद्धतीचं होतं सुरुवातीचं. सायलेंट स्प्रिंग लिहिण्यापूर्वी 1951 मध्ये त्यांची 51 ते 55 ह्या दरम्यान त्यांची 2-3 अतिशय सुंदर पुस्तकं प्रसिद्ध झाली होती. ती समुद्रातलं आणि समुद्री जीवन याच्याशी रिलेटेड होती. कारण त्या स्वतः मरीन बायोलॉजिस्ट होत्या. मरीन बायोलॉजिस्ट म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यामुळे समुद्राशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर त्यांचं लिखाण जास्त होतं. आणि थोडंसं ललित अंगाने किंवा कलात्मक दृष्टिकोन ठेवून ती पुस्तकं त्यांनी लिहिली होती. ती सुद्धा अतिशय गाजली, बेस्ट सेलर म्हणून ती प्रसिद्ध झाली. पण हे जे विशेष पुस्तक आहे सायलेंट स्प्रिंग, याची विशेषता अशी आहे की आधीच्या पुस्तकांमध्ये त्यांचा जो अप्रोच होता, जो दृष्टिकोन होता, तो थोडासा ललित लेखनाचा होता. पण ह्या पुस्तकामध्ये मात्र त्यांनी अत्यंत कठोर आणि कटू वास्तव आपल्या सगळ्यांसमोर मांडलेलं आहे. त्या काळातल्या अमेरिकन जनतेसमोर, अमेरिकन राज्यकर्त्यांसमोर, आणि कालांतराने आपल्या सगळ्यांच्या वाचनामध्ये जेव्हा हे पुस्तक आलं, त्यातनं असं लक्षात येतं की ह्या पुस्तकाचा उद्देश आहे तो म्हणजे राज्यकर्ते, जे पॉलिसी मेकर्स आहेत, धोरणकर्ते, आणि सर्वसामान्य नागरिक ह्यांना एका अतिशय वेगळ्या प्रकारचं एक अवेअरनेस त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा, जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी या पुस्तकाची योजना केलेली आहे. त्याचं थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो मी आधी, आणि मग आपण मुख्य विषयाकडे, मूळ पुस्तकाकडे बोलू. साधारण 1936 साली अमेरिकेत डॉक्टर पॉल म्युलर नावाचे एक रसायन तज्ज्ञ होते, रसायनशास्त्रज्ञ. ते एका कंपनीमध्ये काम करत होते अमेरिकेतच. वेगवेगळ्या रासायनिक उत्पादनं तयार करण्याची ती कंपनी होती. आणि तिथे कार्यरत असताना त्यांना त्यांच्याकडे एक म्हणजे पेस्टिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड शोधून काढण्याची जबाबदारी आली त्यांच्यावर, की जी उपद्रवी कीटक, जे सो कॉल्ड उपद्रवी कीटक, खरं म्हणजे निसर्गामध्ये उपद्रवी असं काही नसतं, पण आपल्या दृष्टीने ते उपद्रवी, मानवाच्या दृष्टीने उपद्रवी म्हणून अशा कीटकांचा नाश करण्याकरता म्हणून काही रसायनं तयार करता येतील का, अशा दृष्टीने त्यांनी संशोधन केलं. आणि 1939 साली त्यांनी ह्या वंडर कीटकनाशकाचा, म्हणजे DDT नावाच्या कीटकनाशकाचा शोध लावला. DDT हा शब्द आपल्याला अतिशय कॉमन आहे, परिचित आहे, अनेकदा आपण तो वापरलेला आहे. तर ह्या DDTचा शोध लागला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं, वास्तविक DDTचा शोध 19व्या शतकातच जर्मनीमध्ये लागला होता. पण ज्या शास्त्रज्ञांनी ते शोधलं होतं त्यांना त्याच्या कीटकनाशकाचे गुणधर्म त्यावेळेस त्यांना माहिती नव्हते. तर त्याचं श्रेय पॉल म्युलर यांना जातं, की DDT हे अत्यंत प्रभावी कीटकनाशक आहे हे त्यांना त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी शोधून काढलं. आणि त्याबद्दल कालांतराने त्यांना नोबेल पुरस्कार देखील मिळाला. आता झालं असं की 1939 साली हे DDT कीटकनाशक म्हणून त्यांनी म्हणजे मार्केटिंग त्याचं सुरू झालं, त्याचा शोध लागला आणि मार्केटिंगही सुरू झालं. त्याच वेळेला दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. त्या दुसरा महायुद्धाचा तो काळ होता. आणि त्यावेळेला जे अमेरिकन सैनिक होते किंवा युरोपातले सैनिक होते, त्यांना साहजिकच युद्धभूमी म्हणजे जंगलांमध्ये राहणं आणि असं बरंच काय काय त्यांना एक्सपोजर, कीटकांना ते एक्सपोज होत होते.
डास असतील किंवा इतर प्रकारचे कीटक ज्याच्यापासून ते सैनिक आजारी पडायला लागले. मलेरिया किंवा तत्सम रोगांनी आजारी पडायला लागले. आणि मग ह्या कीटकांच्या त्यांच्या अंगावरती ओवांसारखे कीटक ज्याच्यापासून टायफस फिवर सारखे आजार त्यांना व्हायला लागले. आणि मग साहजिकच त्यांची जी लढाऊ वृत्ती किंवा जी एफिशियन्सी होती त्याच्यावर परिणाम व्हायला लागला. मग ह्या डीडीटीचा वापर करायचं ह्या सैनिकांकरता असं त्यांनी ठरवलं. आणि अक्षरशः ह्या सैनिकांना डीडीची ती पावडर होती ती त्यांच्या शरीरावर ओतून अक्षरशः त्यांची आंघोळ करणं पावडरनी इथपर्यंत ते प्रकार झाले सगळे. अर्थात त्यामुळे ते कीटक मेले, ते सैनिक सगळे व्यवस्थित झाले वगैरे, तो पुढचा भाग आहे सगळा. पण आता इथे एक त्यांना मोठी किल्ली मिळाली की डीडीटीचा जर कीटकांवर असा इफेक्ट होतोय तर पिकांचा नाश करणारे जे कीटक आहेत ज्याला इन्सेक्ट पेस्ट असं म्हणतात, तर ह्या इन्सेक्ट पेस्टच्या विरोधात आपण ह्याचा वापर का करू नये. आणि म्हणून साधारण 1945च्या आसपास शेतकऱ्यांसाठी ह्या कीटकनाशकाचा वापर डीडीटीचा वापर करायला सुरुवात झाली. आणि तर सुरुवातीला शेतकऱ्यांना छान सगळं कीटक मरायला लागले. जे काही त्यांच्या पिकाचा नाश होत होता कीटकांमुळे, तर त्यांना आर्थिक फायदे व्हायला लागले, यील्ड चांगलं मिळायला लागलं वगैरे वगैरे, ते सगळे फायदे झाले. त्यामुळे शेतकरी खुश होते. आणि मग डीडीटी तयार करणाऱ्या कंपन्याही खुश होत्या, कारण त्यांना कोट्यावधी डॉलर्सचा प्रॉफिट होत होता. पण ह्या डीडीटीचा वापर नेमका कसा करावा, कशा पद्धतीने करावा, याचं योग्य प्रशिक्षण शेतकऱ्यांना मिळालं नाही. आणि त्यामुळे ते इनडिस्क्रिमिनेट यूज करायला लागले, म्हणजे विदाऊट एनी कंट्रोल त्याचा वापर करायला लागले. तरी देखील सगळं काही ठीकठाक होतं, म्हणजे काही त्याचं कोणाला काही त्याच्याबद्दल काही तक्रार नव्हती, कारण सगळं स्थिरस्थावर होतं, काही प्रॉब्लेम्स नव्हते. साधारण 1955च्या नंतरच्या काळामध्ये, म्हणजे ह्या डीडीटीचा वापर शेती करता सुरू झाला त्याच्यानंतर साधारण एक 9-10 वर्षांमध्ये एक काही घटना अशा घडल्या. म्हणजे ह्या पुस्तकामध्ये सायलेंट स्प्रिंग मधला जो पहिला धडा आहे, एकूण 17 चॅप्टर्स आहेत या पुस्तकाचे, त्यातला पहिला जो चॅप्टर आहे ना, त्याच्यात रिचल कार्सननी अतिशय सुंदर असं वर्णन केलं आहे की एक अतिशय सुंदर टुमदार नदीच्या काठी वसलेले गाव आहे. अतिशय शांत निसर्गरम्य वातावरण तिथलं. रस्त्याच्या कडेला अतिशय सुंदर फुलझाडं उगवत आहेत. असंख्य पक्ष्यांचा किलबिलाट रोज ऐकू येतो. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी कीटक आपल्याला आसपास उडताना दिसतात. फुलपाखरं असतील, चतुर असतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, मनमोहक आणि आकर्षक रंगांचे. आणि एकूणच तिथलं पर्यावरण, तिथला निसर्ग अतिशय रम्य असा. कोणालाही तिथे सहजपणे रमावंसं वाटेल, राहावंसं वाटेल. वसंत ऋतूमध्ये तिथे पक्ष्यांची अतिशय मोठ्या प्रमाणात ये जा होते. असं ते सुंदर गाव. ते एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तिथे येतात की पर्यटक लांब लांबून त्या पक्ष्यांना बघण्याकरता, त्यांचा अभ्यास करण्याकरता म्हणून त्या गावाला भेट देतात. असं ते असं सुंदर निसर्गरम्य आणि जैवविविधतेने अतिशय परिपूर्ण, अतिशय समृद्ध असं ते गाव. तर सगळं काही छान शांतपणे चाललेलं असतं. गावातले लोक सुखी असतात, आनंदी असतात, कारण तो हॅपीनेस इंडेक्स म्हणतो तो, ह्युमन हॅपीनेस इंडेक्स, तो तिथे अगदी उच्च कोटीचा असतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. अचानक अशा काही घटना घडायला लागतात की पक्षी दिसेनासे होतात. तिथे जे नदी किंवा ओढे असतील, अतिशय नितळ पाणी असलेले आणि स्वच्छ सुंदर पाणी असलेले ओढे, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे मासे, ते मासे अचानक मरून पडलेली दिसतात. रस्त्याच्या कडेची जी फुलझाडं अतिशय सुंदर आकर्षक फुलं दाखवणारी झाडं, ती देखील करपून गेलेली दिसतात. तर लोकांना कळत नाही का असं असं अचानक काय झालं तिथे नक्की. कोणाचा शाप लागला का, कोणाची नजर लागली का या गावाला. एवढं सुंदर तिथे निसर्ग तिथला. पक्ष्यांचा किलबिलाट थांबला पूर्णपणे, ऐकू येईनासा झाला. तर ह्या सगळ्या घटना
कशामुळे घडलं असावे. माफ करा. तर पहिल्या प्रकरणामध्ये रेचल कार्सन यांनी असं ह्या गावाचं एक वर्णन केलंय आणि शेवटी त्यांनी म्हटलंय की अमेरिकेमध्ये काय, युरोपमध्ये काय, किंवा जगात सगळीकडेच अशी अनेक गावं असतील. म्हणजे हे एक प्रातिनिधिक त्यांनी उदाहरण म्हणून या गावाचं उदाहरण दिलं. आणि त्या दरम्यान असं झालं की त्यांच्या परिचयातले जे लोक होते अमेरिकेतल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये, त्या लोकांनी त्यांना पत्र पाठवायला सुरुवात केली की अरे आमच्या इथे पक्षी मरून पडतायत, आमच्या इथे कीटक मरून पडतायत, नक्की काय होत आहे. तर त्या अस्वस्थ झाल्या, त्यांना कळेना की हे नेमकं कशामुळे सगळं होत आहे. मग त्यांनी त्याचा शोध घ्यायचं ठरवलं आणि मग त्यांनी एक रिसर्च प्रोजेक्ट तयार केलं आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. ही गोष्ट आहे साधारण 56-57 सालची. तेव्हा त्यांनी सुरुवात केली आणि जसं जसं त्या त्या संशोधन प्रक्रियेमध्ये खोलवर जाऊ लागल्या, तसं तसं त्यांना धक्क्यावर धक्के बसत गेले. त्यांच्या असं लक्षात आलं की 9-10 वर्षांपूर्वी ज्या डीडीटीचा वाटेल तसा वापर केला गेला, काहीही विचार न करता, काहीही त्याच्या मागच्या सगळ्या अ, रासायनिक गुणधर्म जाणून न घेता त्याचा जो वापर केला, त्याचे दुष्परिणाम म्हणून ह्या सगळ्या घटना आता घडतायत. मग त्यांनी चंग बांधला. त्यांनी अ, बऱ्याच शास्त्रज्ञांशी चर्चा केली, बरेच शोध निबंध त्याचं वाचन केलं आणि ह्या सगळ्यांमधून त्यांच्या असं लक्षात आलं की डीडीटीच नाही, तर इथं अनेक असे रासायनिक अ, जे पेस्टिसाइड्स आहेत किंवा इन्सेक्ट किलर्स ज्याला म्हणू आपण, अशा ह्या सगळ्या कृत्रिम रासायनिक कीटकनाशकांमुळे पर्यावरणाची, निसर्गाची, परिसंस्थांची आणि एकूणच जैवविविधतेची अपरिमित हानी होते आहे. मग आता हे कळालं तर काय करायचं आता. वास्तविक रेचल कार्सनचं एकूण बॅकग्राऊंड जर बघितलं तर त्या अतिशय सुखवस्तू होत्या. त्यांची 2-3 पुस्तकं प्रसिद्ध झाली होती. म्हणजे त्यांना अजून काही फार प्रसिद्धी मिळावी किंवा काही त्यातनं आर्थिक आपली हे व्हावी, असं काही त्यांना आवश्यकता नव्हती खरं म्हणजे. अ, त्यामुळे ऑडिबल नाव. येस येस. ओके. हो हो, येतोय आवाज. तर त्यामुळे झालं असं की पण त्यांनी हा सगळा प्रकार बघितल्यावर त्या अस्वस्थ झाल्या थोड्या. आणि त्यांना खरं तशी काही हे करायची गरज पण नव्हती, असं सांगायचा मुद्दा हा आहे. तरी सुद्धा त्यांचं एक रिस्पॉन्सिबल सिटीझन ह्या नात्याने त्यांनी असं ठरवलं की हे जे सगळं डीडीटीचं प्रकरण आहे हे आपण एक्सपोज करायचं आणि सर्वसामान्य लोकांना, राज्यकर्त्यांना याच्या धोक्याची जाणीव करून द्यायची. आणि त्या हेतूने मग त्यांनी जे काही संशोधन केलं त्या संशोधनावर आधारित त्यांनी आधी बराच प्रयत्न केला. त्यांचं जे लिखाण होतं या संदर्भातलं, की वेगवेगळ्या रीडर्स डायजेस्टमध्ये त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांनी नकार दिला. अजून अनेक काही इतर मॅगझिन्स, जे अग्रगण्य मॅगझिन्स होती, त्यांच्याकडे त्या गेल्या, पण त्यांनी साफ नकार दिला. कारण हे जे संशोधन होतं हे डीडीटी किंवा अन्य कीटकनाशकं तयार करणाऱ्या कंपन्यांच्या विरुद्ध हे सगळं जात होतं. त्यामुळे साहजिकच त्यांच्या आर्थिक सगळ्या जी काही देवाणघेवाण असते त्याच्यावर परिणाम होणार होता, म्हणून त्यांनी साफ नकार दिला. त्या काळात फक्त एक न्यूयॉर्क टाइम्स किंवा द न्यूयॉर्कर नावाचं जो वृत्तपत्र होतं, त्यांनी मात्र हे उचलून धरलं आणि त्यांनी त्याच्यावरती ते लेख प्रकाशित करायला सुरुवात केली. आणि अल्पावधीतच त्याचं पुस्तकामध्ये रूपांतर झालं आणि 1962 साली ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती अ, अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कमध्ये प्रकाशित झाली. आणि ही आवृत्ती प्रकाशित झाली, अ, तोपर्यंत त्यांचे न्यूयॉर्क टाइम्समध्ये लेख लोक वाचतच होते आणि लोकांमध्ये हळूहळू या संदर्भात एक प्रकारचीच जाणीव निर्माण व्हायला सुरुवात झाली होती
की हे अशा प्रकारची जी कीटकनाशक आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर कसा कमी करता येईल किंवा त्या टाळता येतील याकडे काहीतरी केलं पाहिजे. पण हे पुस्तक जेव्हा आलं ना बाजारामध्ये, तेव्हा त्याचा खप एकाएकी एवढा वाढला आणि त्याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे ते न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर जाऊन बसले. इतकं त्याचं मोठ्या प्रमाणात खप वाढलं. त्याचा परिणाम असा झाला की त्यावेळेस अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते जॉन एफ केनेडी, त्यांनी त्यांच्या शास्त्रीय सल्लागार समितीला सूचना दिल्या की ह्या बाई जे काही म्हणतायत त्याची अ, एक खात्री करून घ्या की त्या म्हणतायत ते सगळं खरंच आहे का, आणि तसं जर असेल तर आपल्याला काहीतरी आपल्या धोरणामध्ये बदल करायला हवा. असं म्हणून कारण तोपर्यंत झालं असं की हे पुस्तक बाजारामध्ये त्याचा खप प्रचंड वाढला, लोक अस्वस्थ व्हायला लागले आणि एकीकडे लोक अस्वस्थ होत होते आणि एकीकडे ह्या ज्या कंपन्या आहेत, कारखानदार, डीडीटी किंवा अन्य कीटकनाशक तयार करणारे, ते देखील अस्वस्थ होत होते. तर त्यांच्यापैकी अनेकांनी रेचेल कार्सनवर टीकेची झोड उठवली. त्यांचं म्हणणं होतं की ही बाई माथे फिरू आहे, फॅनॅटिक आहे, ही काहीही लिहिते, कुठलाही शास्त्रीय आधार नाहीये, असे अनेक आरोप तिच्यावर केले गेले. तिला धमक्या पण त्यांना देण्यात आल्या की तुम्ही हे सगळं मागे घ्या. एक प्रोफेसर बार्डी म्हणून खूप नामवंत प्रोफेसर होते, त्यांनी तर रिचल कार्सनना स्पष्ट सांगितलं की सायलेंट मिस कार्सन, डोंट स्पीक अ वर्ड. असे अनेक बाजूंनी त्यांना टीका सहन करावी लागली, विरोध सहन करावा लागला, पण त्या डगमगल्या नाही. सुदैवाने अ, केनेडींनी नेमलेली जी सल्लागार समिती होती, त्यांनी ह्या सगळ्या पुस्तकाचा आणि एकूणच त्यांनी जो काही रिसर्च केला, त्या रिसर्चचा सखोल अभ्यास केला आणि त्यांनी निर्वाळा दिला की रिचेल कार्सन ज्या काही सांगतायत ते तंतोतंत खरं आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि आपल्याला ह्या कीटकनाशक वापरांच्या संदर्भात काहीतरी निश्चितपणे धोरण आखलं पाहिजे, जेणेकरून त्यांचा वापर व्यवस्थित पद्धतीने किंवा त्याचा कमी होईल. आणि मग हळूहळू ह्या आता राज्यकर्त्यांच्याच ही गोष्ट लक्षात आल्यावर आणि त्यांनी मान्यता दिल्यावर रेचल कार्सनबाईंचं काम निश्चितपणे सोपं झालं. विरोधक टीका करतच राहिले, पण एकीकडे त्यांना राजकीय पाठिंबा म्हणजे खुद्द प्रेसिडेंटकडनंच पाठिंबा मिळाला. त्यामुळे ते एका दृष्टीने चांगलं झालं. आणि 1971 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं 1962 मध्ये. त्याच्या अर्थात नंतर अनेक आवृत्त्या निघाल्या. आता माझ्याकडे ही जी आवृत्ती आहे ती योगायोगाने मी अमेरिकेत असताना ही 25वी सिल्वर ज्युबिली एडिशन मला मिळाली आणि ती मी अजूनही जपून ठेवली आहे. 1988 साली हे पुस्तक मी विकत घेतलं होतं आणि ते अजूनही मी जपून ठेवलंय मुद्दाम. तर ह्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून 1971 साली अमेरिकेमध्ये डीडीटीचा वापर म्हणजे पिकांसाठी कीटकनाशक म्हणून पिकांसाठी कीटकनाशक म्हणून डीडीटीच्या वापरावर बंदी आणली गेली. हा या पुस्तकाचा एक मोठा विजय म्हणायचा. किंवा रेचल कार्सन अर्थात त्या तोपर्यंत नव्हत्या, त्यांचं निधन झालं. कारण त्यांना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरनी त्यांचं निधन झालं. त्यामुळे डीडीटी बॅन केलं हे बघायला दुर्दैवाने त्या नव्हत्या. पण ह्या पुस्तकाने एक, म्हणून मग मी म्हटलं की हे पुस्तक एक ऐतिहासिक आहे. आणि 1962 सालापर्यंत पर्यावरणाविषयक असं काही घडू शकतं आणि पर्यावरणावरती लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरू शकतं, हा म्हणजे एक चमत्कारच होता. आणि या पुस्तकाने इतिहास घडवला आणि आधुनिक जगातल्या पर्यावरण चळवळीची मुहूर्तमेढ ह्या पुस्तकामुळे रोवली गेली असं म्हणायला हरकत नाही. कारण तोपर्यंत लोकांना पर्यावरणाबद्दल इतकी आस्था नव्हती किंवा माहिती नव्हती. खरं म्हणजे आस्था नव्हती म्हणण्यापेक्षा माहिती नव्हती इतकी की असं काही होत आहे किंवा पर्यावरणाचं प्रदूषण होत आहे वगैरे वगैरे, ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. आणि त्यामुळे हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. ह्या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये मी सांगितल्याप्रमाणे त्या एका खेड्याची गोष्ट आहे. आणि मग शेवटी त्यांनी असं म्हटलंय की अशा प्रकारची गावं किंवा शहरं अशी अनेक ठिकाणी असतील आणि ज्या काही जिथे कुठे ह्या अशा सगळ्या कीटकनाशकांचा, रासायनिक कीटकनाशकांचा वापर होतोय
तिथे तिथे अशा सगळ्या घटना ह्या घडत असतील. त्यांचं दुसरं प्रकरण जे आहे ते त्याला नाव आहे अन ऑब्लिगेशन टू एन्ड्युअर. ते त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की माणूस आणि निसर्ग यांच्यामध्ये एक नातं आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये आपली जी जबाबदारी आहे ॲज अ ह्युमन बिईंग, ॲज अ लर्नेड ह्युमन बिईंग, किंवा आपल्याला सायंटिफिक आपण नॉलेज केलेलं घेतलेलं आहे, किंवा आपण जास्त बुद्धिमान आहोत, आपला मेंदू जास्त विकसित झालेला आहे, वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं जसं निसर्गाची एक नातं आहे, आणि जे आपण वेगळ्या पद्धतीने हा नातेसंबंध आपण वापरायचा प्रयत्न करतोय. आपण निसर्गाशी असलेलं नातं हे आपल्या फायद्यासाठी वापरून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर असं नातं हे केवळ आपलं आणि निसर्गाचं आहे असं नाहीये. त्यांचं म्हणणं होतं, आणि आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना, की सगळ्या आजूबाजूला आपलं जे काही सजीव सृष्टी आहे, अगदी मातीच्या कणांमध्ये असणारे सूक्ष्मजीव तिथपासून ते सर्व प्रकारच्या वनस्पती, सर्व प्रकारचे प्राणी, हे सगळे, आणि आपण सगळे हे निसर्गाचाच एक घटक आहोत. आणि आपली सगळ्यांशी ह्या निसर्गाची बांधिलकी आहे, एक प्रकारचं घट्ट नातं आहे, काही नातेसंबंध आहेत. आणि हे नातेसंबंध तयार होण्यासाठी हे काही एका रात्रीत किंवा एका दिवसात किंवा एका महिन्यात तयार झालेले नाहीत. त्याला हजारो लाखो वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे जीवसृष्टी जेव्हा पहिल्यांदा अस्तित्वात आली 350 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर, तेव्हापासून ते आत्तापर्यंत जीवसृष्टी जशी जशी उत्क्रांत होत गेली, तसं तसं हे निसर्गाशी नातं जास्त दृढ होत गेलं. ह्याला इतका हजारो लाखो वर्षांचा इतिहास आहे. आणि आपण आपल्या ह्या कृत्यांमुळे, आपल्या चंगळवादी प्रवृत्तीमुळे हे नातं काही वर्षांच्या किंवा काही शतकांच्या कालावधीमध्ये उद्ध्वस्त, जवळपास उद्ध्वस्त केलं असं म्हणायला हरकत नाही. ही खंत त्यांनी त्या अ, पहिल्या पहिल्या प्रकरणात, दुसऱ्या प्रकरणामध्ये ऑब्लिगेशन टू एन्ड्युअर, ही त्यांनी खंत व्यक्त केली आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरं असं होतं की आपण आपल्या ह्या सगळ्या कृत्यांमध्ये, म्हणजे विकासात्मक जी कामं आपण हातात घेतली आहेत सगळीकडेच, तर त्या डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्समुळे आपण पर्यावरणामध्ये बदल घडवून आणतो, जे आपल्या फायद्याचे आहेत. म्हणजे आपण इतर सजीव घटकांचा विचार न करता केवळ आपल्या फायद्याचा विचार करून आपण हे बदल घडवून आणतो, जे शेवटी एखाद्या बुमरँग सारखे आपल्यावरच येऊन उलटणार आहेत. याची जाणीव आता अलीकडच्या काळांमध्ये आपल्याला होते आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, आणि त्या दृष्टीने काही अ, पावलं देखील उचलली जात आहेत. आणि याच्यामध्ये जेव्हा डेव्हलपमेंट होत असते, किंवा डेव्हलपमेंटचा जो काही एकूण सगळा पिरियड असतो, त्या ह्याच्यामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतच असतं. सर्व प्रकारची नैसर्गिक संसाधनं, जमीन असेल किंवा हवा, पाणी, खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतात. आणि या प्रदूषणाचे अ, जे काही दुष्परिणाम आहेत हे सगळ्यांनाच भोगावे लागतात. तर हे डीडीटीमुळे ही सगळी सुरुवात झाली. आणि मग त्यांचं दुसरं जे प्रकरण आहे, त्या प्रकरणाला त्यांनी नाव दिलंय एलिक्सिर्स ऑफ डेथ. एलिक्सिर याचा अर्थ अमृत. पाण्याला आपण एलिक्सिर ऑफ लाईफ असं म्हणतो. वॉटर इज अ एलिक्सिर ऑफ लाईफ, कारण पाण्यामुळे आपल्याला जीवन मिळतं. तर त्या दृष्टीने त्यांनी ह्या दुसऱ्या प्रकरणाला जे नाव दिलंय एलिक्सिर ऑफ डेथ, त्याच्यामध्ये अ, हे जे सगळे घातक रसायनं आहेत, घातक केमिकल्स आहेत, ही आपल्या पर्यावरणामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे वेगवेगळ्या मार्गांनी. आणि त्यांना पर्यावरणात किंवा परिसंस्थांमध्ये प्रवेश करण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत. ते स्वतःहून आलेले नाही आहेत. प्लास्टिक स्वतःहून पर्यावरणात किंवा परिसंस्थेत येत नाही, आपण ते टाकतो म्हणून ते तिथे असतं. तर अशाच प्रकारे सगळ्या प्रकारची केमिकल्स, घातक रसायनं ही ह्या पर्यावरणात किंवा परिसंस्थांमध्ये शिरली. आणि आपण आपला जरी विचार केला फक्त आपल्या पुरता, तर आता हे पुस्तक 1962 सालचं आहे. हं, लक्षात घ्या, तो काळ लक्षात घ्या. हे त्याच्या
आधीच्या शतकामध्ये किंवा तोपर्यंत साधारण अ, जो म्हणजे ह्या रासायनिक पदार्थांचा शोध लागण्यापूर्वीचा जर काळ बघितला आपण, तर त्या काळामध्ये ही रसायनं नव्हतीच, घातक रसायनं नव्हतीच. त्यामुळे आपलं शरीर अशा रासायनिक घटकांना एक्सपोज होण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ती अस्तित्वातच नव्हती ना. मग ती जेव्हा त्यांचा शोध लागला, त्यांचं अस्तित्व आलं, त्यांचा वेगवेगळ्या कारणांसाठी त्याचा उपयोग करायला सुरुवात केली, तेव्हा आपलं शरीर अशा केमिकल्सना सामोरं जायला सुरुवात झाली. तेव्हाही माहित नव्हतं की ह्या रसायनांचे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होणार आहेत. म्हणजे सुरुवात तिथून झाली की आपल्या शरीरावर ह्याचे काही दुष्परिणाम होणार आहेत का, तर नाही, माहिती नव्हतं त्यावेळेस. पण मग म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की तो जो कालावधी होता, म्हणजे 20व्या शतकाची सुरुवात म्हणूया आपण, की त्यावेळेला आपल्या ह्या सगळ्या रासायनिक घातक रसायनांना आपण सामोरं जायला आपली सुरुवात झाली. अ, आणि आपणच म्हणजे हे आपल्या लक्षात आलं. पण त्याचबरोबर इतर जे सजीव घटक आहेत निसर्गातले, ते देखील ह्या सगळ्या घातक रसायनांना सामोरं जायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये जमिनीतले गांडूळ असतील, जमिनीतले सगळ्या प्रकारचे सूक्ष्म जीव असतील, की जे जमिनीचा कस किंवा त्याची फर्टिलिटी राखायला मदत करतात. जमिनीची जे आरोग्य आहे ती सुदृढ राखायला मदत करतात. हे सगळेच सगळेच सजीव घटक या केमिकल्सला एक्सपोज व्हायला लागले. अ, त्याच्यामध्ये आणि नवीन नवीन पेस्टिसाइड्सचा शोध लागायला सुरुवात झाली. साधारणपणे 1961 62च्या दरम्यान ते म्हणजे ह्या केमिकल्सचा कसा आपण उपयोग अ, काहीही विचार न करता अ, करायला सुरुवात केली. त्याचं एक अतिशय विदारक असं उदाहरण आहे, ते अमेरिका आणि व्हिएतनाममध्ये झालेलं युद्ध. 1962 ते 70-71च्या त्या काळामध्ये तोपर्यंत ते चाललं होतं. तर व्हिएतनामचा जो परिसर आहे, तो अतिशय घनदाट जंगलांनी समृद्ध असा परिसर होता. आणि अमेरिकन सैनिकांनी हल्ला चढवला व्हिएतनामवर. ते कारण काही असतील, त्या खोला तपशिलात जायची आता आपल्याला आवश्यकता नाहीये. पण मग व्हिएतनामचे सैनिक त्या घनदाट जंगलांमध्ये लपून राहत असत. आणि मग अमेरिकन सैनिकांना त्यांना शोधणं कठीण जात असे. त्याच्यावर त्यांनी काय युक्ती काढली, एक एजंट ऑरेंज नावाचं एक रसायन, अ, तोपर्यंत त्याचा शोध लागलेला होता. आणि ह्या एजंट ऑरेंज ते एक मिक्स म्हणजे त्याचं मिक्सचर आहे, दोन रसायनांचं मिक्सचर आहे. आणि त्याच्यामध्ये डायऑक्सिन नावाचं एक घातक रसायन त्याच्यामध्ये आहे. तर ह्या एजंट ऑरेंजचा एक गुणधर्म असा आहे की ते जर तुम्ही झाडावर टाकलं, त्या झाडाची पानं गळून पडतात आपोआप. असं असं त्याचा तो गुणधर्म आहे. मग ह्या लोकांनी काय केलं की विमानांच्या टाक्या भरल्या, म्हणजे पेट्रोलची असेलच आणि शिवाय वेगळ्या टाक्या लावून ह्या एजंट ऑरेंजने भरल्या. त्या व्हिएतनामच्या प्रदेशात जाऊन त्या जंगलांवरती एजंट ऑरेंजचे फवारे मारले. सगळी पानं गळाली. जी काही झाडांची पानं होती, दाट पर्णसंभार होता, तो सगळा झाडं निष्पर्ण झाली. झाडं निष्पर्ण झाल्यामुळे व्हिएतनामचे सैनिक त्यांना दिसले. त्यांनी त्यांना टिपलं, मारलं, जे काही पुढे झालं ते सगळं. त्या एजंट ऑरेंजचे दुष्परिणाम अजूनही व्हिएतनाम मधली जनता भोगते आहे, हे सत्य आहे. आणि फक्त व्हिएतनामची जनताच नाही, तर अमेरिकन सैनिक सुद्धा, जे त्यावेळेस त्या ठिकाणी होते किंवा त्या अ, प्रक्रियेमध्ये सहभागी होते, त्यांना देखील अजूनही त्यांच्या पिढ्या, आता नंतरच्या पिढ्या, त्यांना देखील त्याचे दुष्परिणाम अजूनही भोगावे लागतात. ह्या कीटकनाशकांच्या वापराचा हा एक फार मोठा दुष्परिणाम आहे. या एजंट ऑरेंजचा उल्लेख ह्या पुस्तकामध्ये नाहीये. वास्तविक पण एक जाता उदाहरण म्हणून मी ते एक घेतलं. आर्सेनिक नावाचं एक त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात कीटकनाशक म्हणून त्याचा वापर झाला आणि त्याचे देखील दुष्परिणाम आपल्या शरीरावर, मानवी शरीरावर दिसून आले. त्याच्यानंतर पुढचा जे प्रकरण आहे चौथं, त्याच्यामध्ये पाण्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे.
समुद्राचं पाणी, नद्यांचं पाणी, की हे जे कीटकनाशकं आपण वापरतो, ही कीटकनाशकं कुठल्या ना कुठल्या मार्गाने, हे समजा आता डीडीटीचं उदाहरण घेतलं, तर डीडीटीची रासायनिक एकूण आपण जर रचना बघितली, तर त्याचं वर्गीकरण जे केलं जातं ते परसिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट, पीओपी, परसिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट. याचा अर्थ असा की एकदा तुम्ही ते डीडीटी स्प्रे केलं लिक्विड फॉर्म किंवा पावडर फॉर्ममध्ये, तर ते वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये त्याचं डिग्रेडेशन किंवा विघटन होत नाही, ते तसंच राहतं. आणि मग कालांतराने हळूहळू, आता समजा तुम्ही पिकांवरती डीडीटी स्प्रे केलं किंवा टाकलं, तर त्याचे जे अंश असतात, रेसिड्यूज असतात, ते हळूहळू खाली जमिनीत जातील आणि कालांतराने पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीतून ते खाली झिरपतील आणि आपल्या खाली जे ग्राउंड वॉटर असतं, जमिनीच्या खालचा जो पाण्याचा स्तर असतो, त्याच्यात ते मिसळतील, पाणी कंटॅमिनेट होईल आणि हे पाणी हळूहळू वेगवेगळ्या प्रवाहांमधनं तलावांमध्ये, नद्यांमध्ये आणि नद्यांच्या माध्यमातून शेवटी समुद्रामध्ये, असा तो त्याचा प्रवास होतो. तर डीडीटी सारखे जे कीटकनाशक आहेत ते अत्यंत घातक आहेत, कारण त्यांचं विघटन होत नाही आणि त्यामुळे नद्या आणि सर्व प्रकारचे तलाव किंवा ज्या जलीय परिसंस्था आपण म्हणू, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम्स, ह्या परिसंस्थांवर किंवा तिथल्या एकूणच जीवनावर, तिथे मासे किंवा तिथल्या वनस्पती आणि एकूणच ती परिसंस्था, त्याच्यावरती अतिशय विपरीत परिणाम होतो. एक मिनामाटा आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, मिथाईल मर्क्युरी पॉइझनिंग मुळे मिनामाटा नावाचा रोग, जपानचं केस स्टडी आहे फार मोठी. तर अशा ज्या घटना घडतात, जेव्हा मोठे डिझास्टर्स होतात मोठ्या लेवलला, तेव्हा मग खडबडून जाग येते लोकांना, मग त्याच्यावर चर्चा होते आणि कालांतराने पुन्हा मग ते सगळं काही शांत होतं. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की ह्युमॅनिटी इज अनअवेअर अँड इंडिफरंट टू द डेंजर्स ऑफ सच कंटॅमिनंट्स. हे दुर्दैव आहे की आपल्याला त्याची जाणीव नाही आहे की हे किती, अशा प्रकारची रसायनं वापरणं हे किती घातक आहे, ते किती प्रकारे कंटॅमिनेशन करू शकतं पर्यावरणाचं आणि परिसंस्थांचं. याचा विचार फारसा कोणी गांभीर्याने करत नाही. आणि खरं त्याच्यामध्ये एक कारण असं आहे, म्हणजे आता ह्याचं काही पुढच्या ह्याच्यात त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. पण मी त्याचा थोडक्यात उल्लेख करतो की आपण घरामध्ये कीटकनाशकं वापरतो, बऱ्याच ठिकाणी वापरतात, बरेच जण वापरतात. ज्यांना आता त्याचं हे कळालेलं आहे, त्याचे गांभीर्य किंवा धोके, ते आता वापरत नसतील कदाचित. पण तुम्ही जर बाजारात गेलात आणि बेगॉन वगैरे किंवा अशा प्रकारची कीटकनाशकं घेतलीत, तर वास्तविक त्यांना असं बंधन आहे की त्या कीटकनाशकांचे काय दुष्परिणाम होतात सगळ्यांवरती, ते त्यांनी ठळक अक्षरात मांडलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. लोकांना वाचता आलं पाहिजे ना, कळायला पाहिजे की हे काय काय बाब ह्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत, काय होऊ शकतं. पण ज्या महत्वाच्या सूचना आहेत ना, त्या इतक्या बारीक अक्षरात लिहिलेल्या असतात की कोणी वाचू शकणार नाही. हे नियम आहे म्हणून ते छापलंय, वर ते म्हणायला मोकळे की हे काय आम्ही लिहिले नाही ते, तर लोकांना वाचता येत नाही, त्याला आम्ही काय करणार. हे अशा अशा अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. तर बेसिकली लोकांमध्ये अवेअरनेस याच्याबद्दल निर्माण होणं हे अत्यंत महत्वाचं आहे असं त्यांना नेहमी वाटत होतं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं काय झालं की नद्या किंवा तलावांमधले मासे मोठ्या प्रमाणात मरायला सुरुवात झाली. आणि जेव्हा त्या माशांचं त्यांच्या डेड बॉडीचं जेव्हा विच्छेदन केलं आणि त्यातल्या अवयवांचं जेव्हा विश्लेषण केलं, केमिकल विश्लेषण, तेव्हा असं कळलं की त्यांच्या शरीरामध्ये डीडीटीचं प्रमाण हे खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे ते मेले. आणि असे जर मासे माणसांनी खाल्ले, कारण आपल्याला बाहेरनं थोडी कळणार नाही ना की आतमध्ये काय आहे त्याच्यात. डीडीटी आहे की आता आताच्या काळामध्ये ते मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण खूप वाढलंय, तर ते खाल्ल्यावरती त्या त्या माणसाच्या शरीरात देखील डीडीटीचे अंश जातात. आणि त्याचं ते प्रमाण इतकं वाढलेलं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये की असे कंटॅमिनेटेड मासे खाल्ल्यामुळे किंवा ज्या पिकांवरती किंवा ज्या गवतांवरती किंवा ज्या वनस्पतींवरती ह्या डीडीटीची फवारणी केल्या गेली, कळत नकळत ह्या पिकां किंवा ह्या वनस्पती भक्षण करणाऱ्या किंवा चारा खाणाऱ्या गायी किंवा अशा काही असतील प्राणी, तर त्या गायीच्या दुधामध्ये डीडीटीचे अंश सापडले
एखादी गर्भवती स्त्री जेव्हा अशा प्रकारचे मासे खाते, तेव्हा त्या गर्भवती स्त्रीच्या तिने बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या ब्रेस्ट मिल्क मध्ये सुद्धा डीडीटीचे अंश आढळून आलेले आहेत. इतक्या लेव्हलला अशा प्रकारची कीटक, हे डीडीटी एक उदाहरण आहे. अशी अनेक वेगवेगळी कीटकनाशक आहेत की जी इतक्या लेव्हलपर्यंत शेवटी मानवी शरीरामध्ये प्रवेश करू शकतात आणि करतात त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यात अजून एक महत्वाची हे आहे. हा, हॅलो, ऐकू हा येते? हो ऐकू हो, येते? हा, समुद्राच्या पाण्याचं ते तुम्ही सांगत होतात. येस आ- येस. ओके. हा, तर ह्या सगळ्या अ, अच्छा, नंतरचं ऐकू नाही आलं का? नाही, आलं आलं, मी फक्त रेफरन्स सांगायला बोललो. हा हा, राईट राईट. दुधावर दुधावर सगळा परिणाम झाला हा त्याचा हा, अंश ओके घडला. ओके ओके, येस येस. आणि ह्याच्यामध्ये अ, जे प्रोटेक्टेड एरियाज आहेत, प्राणी किंवा पक्ष्यांसाठी प्रोटेक्टेड एरियाज, तिथे सुद्धा हे डीडीटी किंवा इतर कीटकनाशकं जाऊन पोचली आणि तिथल्या वन्यजीवावरती याचा परिणाम झाला. ह्या सगळ्यांचं वर्णन त्यांनी ह्या प्रकरणामध्ये केलेलं आहे. अ, नंतर 6वं प्रकरण आहे ते अर्थ्स ग्रीन मॅन्टल, असं त्या प्रकरणाला नाव दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे कसं कसं होतं ना, की आपण एखादा एखादी परिसंस्था किंवा एखाद्या परिसंस्थेमधल्या काही गोष्टी आपल्याला नकोशा होतात. त्या खरं निसर्गाला पाहिजे असतात, पण आपल्याला नकोशा होतात. त्यामुळे आपण त्या नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. असंच एक उदाहरण त्यांनी दिलं त्यांच्या पुस्तकामध्ये, की कोलोरॅडो जो प्रांत आहे अमेरिकेतला, तिथे रॉकी माउंटन्स नावाचा एक पर्वत रांगा आहेत. तर त्या प्रदेशात सेज ब्रश नावाची एक वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. आणि तिथल्या शेतकऱ्यांना ती वनस्पती तिथनं हटवून, कारण त्यांच्या दृष्टीने ती आक्रमक प्रजाती होती, त्यामुळे त्यांना ती तिथनं हटवून त्यांना त्यांच्या गुरांसाठी चराऊ कुरण तिथे तयार करायचं होतं. म्हणून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ती सेजब्रश किंवा ते वीड मारण्याकरता म्हणून कीटकनाशकांचा वापर केला. आणि त्यांना असं वाटलं की आता हे सगळे वनस्पती मेल्यावर आपल्याला ती जागा वापरता येईल वगैरे असं. पण झालं उलटच. म्हणजे ती वनस्पती तर मेलीच, पण त्यांना जे अपेक्षित होतं की जिथे जे गवत ज्या प्रकारचं यायला हवं होतं, ते गवतही तिथे आलं नाही. कारण त्या कीटकनाशकाच्या वापरामुळे तिथली जमीन सुद्धा पूर्ण तिची हे खालावली. आणि त्या परिसंस्थेमध्ये जे काही प्राणी होते, त्या परिसंस्थेतल्या घटकांवर अवलंबून प्राणी, ते प्राणी देखील, त्यांच्यावर देखील अतिशय वाईट परिणाम या सगळ्याचा झाला. हे आपण आपल्या फायद्याकरता काही करायला जातो, तर त्याचे असे उलट परिणाम होतात. हे सगळं त्यांनी त्या अ, प्रकरणामध्ये अतिशय छान पद्धतीने मांडलेलं आहे. तर अशी एकूण 17 वेगवेगळी प्रकरणं ह्या पुस्तकामध्ये आहेत. आणि ह्याचं एक सारांश किंवा जिस्ट मांडायचं झालं तर अ, ह्या घातक रसायनांच्या वापरामुळे एकूणच सगळीकडे सगळ्या जगातच जी काही अपरिमित हानी आपण पर्यावरणाची करतो आहोत, म्हणजे पर्यावरणाची हानी होण्यासाठी इतर घटक आहेतच, त्याच्याबद्दल वादच नाहीये. पण विशेषतः कीटकनाशकांचा वापर, आता आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्याकडे कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याच्यामध्ये एक भाग असा आहे की ज्या उत्पादक कंपन्या आहेत, कीटकनाशकं उत्पादन करतात, त्यांनी वास्तविक शेतकऱ्यांना योग्य प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे की हे कीटकनाशक किती, त्याची मात्रा कशी, त्याचं डायल्युशन किती करायला पाहिजे, किती प्रमाणात त्याचा वापर करायला पाहिजे, त्याचं ऍप्लिकेशन कसं करायला पाहिजे. कारण बऱ्याच घटना अशा घडलेल्या आहेत आतापर्यंत, आपण वाचलं असेल वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा किंवा बातम्यांमध्ये सुद्धा, की शेतामध्ये कीटकनाशक फवारणी केल्यावर शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
हे का झालं? तर त्या शेतकऱ्यांनी फवारणी करताना योग्य ती काळजी घेतली नाही. शेतकऱ्यांना कल्पना नसते की आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, मास्क घातला पाहिजे, ग्लोव्ज पाहिजेत, योग्य ती काळजी, ते कीटकनाशकाचे थेंब आपल्या अंगावर उडू नयेत यासाठी काळजी घेतली पाहिजे. परत ते कीटकनाशक स्प्रे करताना मी बघितलं असेल की एक सिलेंडरमध्ये ते कीटकनाशक भरलेलं असतं आणि ते पाईप असतो आणि त्याला नोझल असतं आणि हँडपंप असतो. त्या हँडपंपनी स्प्रे करतात आणि त्याच्यामुळे साहजिकच ते एक्सपोज होतात त्यातल्या विषारी द्रव्यांना आणि मग असे मृत्यूसारखे प्रसंग देखील ओढवतात. अं, अमेरिकेसारख्या देशांमध्ये तर अनेक अशा तिथे आता कसं होतं की शेतकऱ्यांचे जी शेतं असतात ती हजारो एकरांच्या ह्याच्यात असतात. मोठाली शेतं असतात आणि मग एवढ्या ह्याच्यात कीटकनाशक फवारणी करायची तर मॅन्युअली शक्य होत नाही. मग ते एरियल स्प्रे करतात. विमानामध्ये कीटकनाशक भरून ते विमान अतिशय लो लेव्हलला त्या शेतावरनं उडतं आणि त्यातनं मग ते स्प्रे होतं. त्याचे इतके गंभीर दुष्परिणाम आहेत ना, त्याच्यावरही आता बंदी आणण्याचं हे चाललंय की ते हवेमध्ये तुम्ही जेव्हा स्प्रे कराल तर ते ज्या कीटकासाठी त्याचा वापर करायचा आहे त्याला टार्गेट पेस्ट असं म्हणतात किंवा टार्गेट इन्सेक्ट. तर त्या टार्गेटवरती तुमचा तो मारा होईलच कीटकनाशकाचा आणि तो टार्गेट इन्सेक्ट आहे तो मरेल. पण हवेमध्ये स्प्रे केल्यामुळे हवेबरोबर हे जे रेसिड्यूज आहेत ह्या कीटकनाशकाचे जे अंश आहेत हे सगळीकडेच पसरतील पूर्ण त्या परिसरामध्ये. मग तिथे ॲक्वॅटिक इकोसिस्टीम असेल किंवा जंगल असेल, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम असेल, माळरान असेल, कुरण असेल, अशा सगळीकडे ते ते विमानातलं फवारल्यामुळे सगळीकडे पसरतं आणि मग ज्यांना मारण्यासाठी ह्या कीटकनाशकाची योजना केलेली नाही ते कीटक किंवा ते पक्षी किंवा इतर प्राणी ते देखील याला बळी पडतात. तर हे सगळं एकूण ऍप्लिकेशन कसा करायचा, काय करायचं, ही सगळी जबाबदारी त्या कंपन्यांची असते. त्यांनी ते करायला पाहिजे असं आहे. तर अमेरिकेमध्ये ह्या पुस्तकामुळे जी काही चळवळ निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मग मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अ, ह्या कीटकनाशकावरती बंदी आणल्या गेली. म्हणजे हे कीटकनाशक शेती करता किंवा पेस्ट कंट्रोल करता वापरायचं नाही असं हे झालं. पण ह्या पुस्तकामुळे संपूर्ण जगामध्ये पर्यावरणाविषयक चिंता निर्माण करणारे अनेक अभ्यास गट तयार झाले आणि हे ह्या पुस्तकाचं एक मोठं यश आहे असं मी म्हणेन. हे पुस्तक अतिशय म्हणजे पुन्हा हे पुस्तक त्यांनी लिहायला सुरुवात केली 1958 मध्ये. 58-59 मध्ये पूर्ण झालं 1962 मध्ये आणि त्याचं प्रकाशन झालं. पण ह्या पुस्तक जर तुम्ही वाचलं ना पूर्ण तर तुम्हाला वाटेल की अरे हे आत्ताच्या काळात लिहिलेलं पुस्तक आहे की काय. ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही घटना आहेत, त्या अजूनही अनेक ठिकाणी घडताना आपण बघतो आहोत. आपल्या इथे आपल्या भारताचा जर विचार केला किंवा अगदी भारत देश जाऊ द्या, आपल्या स्थानिक पातळीवर जरी आपण विचार केला तरी आपण असे आजूबाजूला बघतो की कीटकनाशकांचा किती मोठ्या प्रमाणात वापर होतोय. आता ऑल्ड्रीन सारखे कीटकनाशक आहेत किंवा एंड्रीन आहे, असे अनेक कीटकनाशक आहेत की ज्यांचा वापर मोठ्या प्रमाणात अजूनही होतोय. वास्तविक याच्यामध्ये त्यांनी शेवटच्या प्रकरणात एक खूप छान हे सांगितलंय की निसर्गामध्ये निसर्गाची अशी स्वतःची क्षमता असते. आता एखादं शेतामध्ये पीक आहे, त्या पिकावर येणारे कीटक आहेत, ते त्यांचं त्यांचं त्यांना पाहिजे तेवढं अन्न घेतील आणि ते निघून जातील. कीटकांची अशी इच्छा नसते की शेतकऱ्याचं नुकसान करावं. त्यांचा तो नैसर्गिक चक्राचा तो भाग आहे. त्यांना अन्न लागतं. तुम्ही शेतामध्ये पीक घेता, साहजिकच ते पीक त्यांचं अन्न असतं आणि त्यामुळे ते तिथे खायला येतात किंवा चिमण्या येतात किंवा इतर काही पक्षी येतात. ते आपापला वाटा घेतात आणि निघून जातात. निसर्गाची स्वतःची अशी व्यवस्था आहेच ना, की त्यांना कंट्रोल करणं, त्यांची संख्या मर्यादित ठेवणं. ही म्हणजे नॅचरल सिस्टीम ज्या आहेत आपल्याला कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांनी चार्ल्स डार्विनचं नाव ऐकलं असेल. डार्विननी जो सिद्धांत मांडला सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, तो सिद्धांत हेच सांगतो ना की निसर्गामध्ये अशी काही व्यवस्था आहे की
जेव्हा काही बदल होतात अन्न साखळीमध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये, त्या बदलांना अनुकूल असे बदल आपल्यामध्ये घडवून आणण्यात जे सजीव अ, आपल्यामध्ये घडवून यशस्वी होतात, ते सजीव पुढे टिकतात, त्यांचे वंश पुढे टिकतात. आणि ह्याच्यामध्ये आता असंही ह्या अभ्यासात सगळे असे आता समोर येत आहे, आपल्यालाही कल्पना असेल की ह्या कीटकनाशकांचा जेवढा जास्त वापर होतो, अतिरेकी वापर होतो, तेवढे ज्या कीटकांसाठी ती कीटकनाशकं आहेत, त्या कीटकांमध्ये अ, ह्या कीटकनाशकांच्या विरुद्ध रेझिस्टन्स निर्माण होतो. आणि ते दाद देणं शिकतात. तुम्ही किती फवारणी करा, आम्ही मरणार नाही, आम्हाला काही होणार नाही. तो एक ही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यांची. हे त्यांना स्वतःला जगायचंच आहे ना, त्यांना मरायचं नाहीये. त्यामुळे ते प्रयत्न करणारच. आणि ओव्हर द पिरियड, काही वर्षांच्या कालावधीमध्ये ते स्वतःला असे सक्षम करतील की तुम्ही त्या कीटकनाशकाला ते दाद देणारच नाही. आणि असं असं घडतंय आता. म्हणजे डासांचं जरी उदाहरण घेतलं, असे अनेक उदाहरणं आता येतात समोर की कीटकनाशकांना सुद्धा ते दाद देत नाहीत. असे रेझिस्टन्स डेव्हलप करणारे पेस्ट आहेत. असे अनेक ह्याच्या प्रजाती आपल्याला आता माहिती झाल्या आहेत की ज्या कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकाला दाद देत नाहीत. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की निसर्गामध्ये अशी व्यवस्था आहे, तर तीच व्यवस्था आपण अधिक सक्षम का करू नये? निसर्गाला मदत का नाही करू की आपण ती व्यवस्था सक्षम होईल, की नैसर्गिकरित्याच ह्या सगळ्या कीटकांच्या संख्येवर आपोआप नियंत्रण राहील. आणि एकदा नियंत्रण राहिलं राहिलं की मग हे प्रश्न किंवा हा कॉन्फ्लिक्ट काही उद्भवणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. याची अनेक उदाहरणं आहेत. एक छोटंसं उदाहरण मी देतो की निसर्ग किंवा बायोलॉजिकल कंट्रोल ज्याला म्हणतात, जैविक कंट्रोल. त्याची एक कापूस नावाचं जे पीक आपल्याकडे असतं, कापूस, त्या कापसावर एक कीड पडते, त्याला बोंड अळी म्हणतात. बोंड अळी नावाचा कीटक एक त्या त्या अळी त्या कापसाच्या बोंडाला तो फस्त करतो आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं. मग इथे कीटकनाशकाचा वापर अपरिहार्य आहे. पण काही वर्षांपूर्वी जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा ती टेक्नॉलॉजी वापरून एक अ, अशा प्रकारचे जीवाणू तयार केले. ते जीवाणू किंवा त्यातला जो जीन आहे, तो ह्या अळीच्या, म्हणजे जेव्हा जेव्हा त्या अळीची वाढ होते, त्या स्टेजला तो त्या अळीमध्ये जर इन्सर्ट केला, तर ती अळी मरते. आणि त्याच्यामध्ये काही अ, ती अळी ते कापसाचं हे खाऊ शकत नाही. तर ह्याचा वापर सुरू झाला. त्याचं नाव आहे, त्या जीवाणूचं नाव आहे बॅसिलस थुरिंजिएन्सिस, बीटी. म्हणून त्या कापसाला बीटी कॉटन असं नाव आपण ऐकलं असेल, बीटी कॉटन. तर ते बीटी हे नाव म्हणजे त्या जीवाणूचं नाव आहे, बॅसिलस थुरिंजिएन्सिस. तर ह्याच्या वापरामुळे त्या अळीची क्षमता, कापसाचं बोंड खाण्याची क्षमता ही कमी होते. आणि कापसाचं म्हणजे ती बचत होते किंवा संरक्षण होतं. पण आता अलीकडे, आता गेल्या वर्षीच एक रिपोर्ट आहे की आता ह्या बीटी, ह्या बॅक्टेरियाच्या त्या जीनला सुद्धा ती बोंड अळी आता दाद देईन अशी झाली आहे. तिने स्वतःची अशी संरक्षण यंत्रणा काहीतरी तयार केली आहे. त्यामुळे हे चालतच राहणार आहे. तर पण शक्यतो जास्त, पण ह्याच्यामुळे काय होत आहे की कीटकनाशकाचा वापर जर कमी झाला, तर निश्चितपणे परिसंस्थांची होणारी जी हानी आहे किंवा एकूणच त्या परिसंस्थेची जी काही डिग्रेडेशन होतं, ते निश्चितपणे कमी होणार, हे निश्चितच आहे. तर ह्या पुस्तकातनं आपण, मला वाटतं हे एक खूप शिकण्यासारखं आहे किंवा हे आपण लक्षात घेण्याचं, ह्या पुस्तकाने आपल्याला काय शिकवलं, असं जर आपण स्वतःला विचारलं, तर आपण म्हणू शकतो की निसर्गाच्या विरुद्ध जाऊन आपण आपली स्वतःचीच मनमानी करणं आणि निसर्गाला आपल्या बाजूनी वाकवणं, हे आपण आता थांबवलं पाहिजे. एकूणच सगळ्याच बाबतीत, म्हणजे हे कीटकनाशक हे एक या पुस्तकाच्या निमित्ताने, पण एकंदरीतच जे काही आपण निसर्ग नियमांच्या विरुद्ध आपल्या जी काही कृत्य आहेत, तिला कुठेतरी आळा घालणं, ती कृत्य निसर्गपूरक किंवा पर्यावरणपूरक करणं, ह्यासाठी आपल्याला अ, अ, खूप प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मास अवेअरनेसची गरज आहे. तर मला वाटतं आपली वेळ
होऊन गेलेली ऑलरेडी, 10:15 होत आलेले आहेत. तर मी इथे थांबतो. हा विषय खरोखर अतिशय मोठा आहे, व्हास्ट आहे. आणि मला खात्री आहे की मी काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात का होईना, पण थोडंफार काहीतरी ह्या पुस्तकाबद्दल बोलू शकलो. आणि हा माझा एक जिव्हाळ्याचाच विषय आहे. आणि ह्या पुस्तकाबद्दल बोलायला मला संधी दिली तुमच्या ह्या अतिशय दर्जेदार व्यासपीठावर, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आभारी आहे. आणि मी तुमची आता रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत रसाळ पद्धतीने तुम्ही या पुस्तकाचं विवेचन केलेलं आहे. उपस्थित रसिकांना काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारू शकता. तत्पूर्वी मला एक छोटासा प्रश्न विचारायचा होता की तुम्ही 6 प्रकरणांबद्दल तर माहिती दिलीत, अजून एखाद दुसऱ्या लक्षवेधी प्रकरणावर माहिती सांगितली तर अजून जास्त बरं, आवडेल. चालेल. मला वाटलं आता वेळ खूप झालाय तर लोक कंटाळली असतील, नाही नाही, एखाद दोन लक्षवेधी. म्हणून मी आवर्त घेतलं. ओके ओके, ठीक आहे, सांगतो. अं, एक एक वृक्ष आहे अमेरिकेत, आपल्या भारतातही तो आहे. त्याचा एम ट्री, ELM, एल्म नावाचा वृक्ष आहे तो. त्याला आपल्याकडे जंगल कॉर्क ट्री असं म्हणतात, इंडियन एल्म किंवा जंगल कॉर्क ट्री. हे बुचाचं झाड जे म्हणतो आपण ते नाही, तो 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 वेगळा आहे. हा अजून वेगळाच वृक्ष आहे, वेगळ्याच प्रकारचा. त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये एक एक बिटल आहे, इन्सेक्ट आहे, बिटल प्रजातीचा एक कीटक आहे. हा कीटक त्या एमच्या झाडाच्या बुंध्यामध्ये राहतो. आणि इकॉनॉमिकली हा वृक्ष खूप महत्वाचा आहे अमेरिकेच्या दृष्टीने. तर ह्याच्यामध्ये झालं असं की त्या झाडाच्या बुंध्यामध्ये हा बिटल किंवा हा कीटक, झाडाचा बुंदा हे त्याचं घर आहे आणि त्याचं खाद्य पण आहे. पण त्याच्यामुळे त्या झाडाचं नुकसान होतं. म्हणून मग त्या बिटलला मारण्याकरता किंवा इन्सेक्टिसाइडचा वापर केला मोठ्या प्रमाणात. आता तो जो भाग होता, त्या भागामध्ये रॉबिन्स हे जे पक्षी आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि हे रॉबिन्स पक्षी अतिशय सुंदर आहेत, डेलिकेट असतात. आणि त्यांचे आवाज किंवा त्यांचे जे सॉंग्स असतात, कॉल्स असतात, ते खूप सुंदर असतात, अतिशय छान वाटतं ऐकायला. ते रॉबिन्स पक्षी अ, त्या बीटल्सवरती, ते बीटल्स खायचे. हे सगळ्या प्रकारचे किडे खातात रॉबिन्स, तर त्यामध्ये हे बीटल्स देखील ते खायला म्हणजे खात होते. तर त्याच्यामुळे झालं काय की त्या बीटल्सच्या शरीरातलं कीटकनाशक त्या रॉबिन्सच्या शरीरात गेलं. आणि जवळपास त्या परिसरातले 86 ते 88% रॉबिन्स हे नाहीसे झाले म्हणजे मेले त्या ह्याच्यामध्ये. आणि त्यांच्या शरीराचं जेव्हा विच्छेदन केलं, तेव्हा त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात DDTचं त्यांच्या घटक त्यांच्या शरीरामध्ये आढळले. म्हणजे पुन्हा इथे तेच झालं ना, की जिथे तुम्ही एका इन्सेक्टला मारण्याकरता, समजा त्या एम्सचं काही झालं असेल नुकसान, तर होऊ द्या ना. ते झाड आहे, ते स्वतःची काळजी घेऊ शकतं. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे हे एक पुन्हा एकच उदाहरण याच्यात मी सांगितलंय. अशी अनेक उदाहरणं आहेत की ह्या रेचल कार्सनने त्यांच्या पुस्तकामध्ये वेळोवेळी हे म्हटलेलं आहे की ते सगळे आपापली काळजी घ्यायला समर्थ आहेत. आपल्याला काही फार त्याच्यामध्ये ढवळाढवळ करण्याची गरज नाहीये. तर त्यांचं त्यांना करू दे, त्यांचं त्यांना बचाव करू दे स्वतःचा. त्यांची आहे क्षमता तशी. वनस्पतींमध्ये अनेक अशी रसायनं असतात. म्हणजे ती नैसर्गिक ॲबिलिटी आहे वनस्पतींची, सेल्फ प्रोटेक्शन. ती आपण त्या त्या स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतात. तर असं असताना आपण मुद्दाम तिथे ढवळाढवळ करून असं काही करायचं. आणि त्यामुळे ह्या पक्ष्यांचा मृत्यू हा एक खूप मोठी दुर्घटना त्या काळात घडली होती. अँड नो बर्ड्स सिंग असं त्यांनी त्या प्रकरणाला नाव दिलेलं आहे. नंतर हेच नीडलेस हॅवॉक असं एक त्याचं प्रकरण आहे. हे काही गरज नसताना आपण उगीच आपल्या मनाने ह्या गोष्टी सगळ्या करायला जातोय. आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला म्हणजे निसर्गाला आणि निसर्गातल्या सगळ्या घटकांना भोगावे लागत आहेत. असं एकूण त्याचं हे दिसतंय. आणि होतं कसं, ह्या ज्या पेस्टिसाइड मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपन्या असतात ना, तर त्यांना जर लोक अप्रोच झाले की तुमच्या
याच्यामुळे आम्हाला अमुक एक टार्गेट कीटक मारायचा होता, पण त्याच्यामुळे इतर कीटक देखील मेले. तर ते सरळ डिनाय करतात. ते म्हणतात, छे छे, हे फक्त आमच्या अ, हे टार्गेट बेस करताच आम्ही हे तयार केलेलं आहे. त्यामुळे इतर काही त्याच्यावरती घातक परिणाम होणार नाही. इतर पक्ष्यांवर म्हणा किंवा इतर कीटकांवर त्याचा काही परिणाम होणार नाही, अशी ते सरळ ते धुडकावून लावतात. पण वास्तव तसंच आहे ना, म्हणजे साहजिक आणि सहज कळण्यासारखं आहे की एखाद्या अ, नदीच्या काठावर असलेल्या शेतामध्ये फवारलं गेलेलं इन्सेक्टिसाइड त्या नदीच्या म्हणजे काठावर असल्यामुळे साहजिकच पावसाच्या पाण्याबरोबर त्या नदीच्या पाण्यात मिसळणार आणि खालच्या अंगाला, नदीच्या खालच्या बाजूला अ, ते पाणी जेव्हा वाहत जाईल तेव्हा तिथले लोक असतील किंवा गुरं असतील किंवा अन्य सगळे सजीव ते पाणी पितील म्हणा किंवा ते पाणी त्या पाण्यावरती वाढणाऱ्या वनस्पती असतील त्या खातील. तर त्यांच्या शरीरामध्ये हे सगळं जाणारच आहे आणि जातच. मग असं म्हणजे फक्त टार्गेट इन्सेक्टच मरत नाही, तर इतर नॉन टार्गेट सजीव देखील ह्याला बळी पडतात. आणि ह्याची अजून एक उदाहरण त्यांनी दिलंय. जॅपनीज बिटलचाच एक कीटकाचा एक प्रकार, जो अमेरिकेमध्ये त्या काळामध्ये एक आक्रमक प्रजाती, इन्व्हेजिव्ह किंवा आगंतुक प्रजाती म्हणून तो काहीतरी कुठल्या तरी मार्गाने तिथे इंट्रोड्यूस झाला आणि त्या कीटकांनी तिथल्या आजूबाजूच्या वनस्पतींवरती आक्रमण करायला सुरुवात केली. हं. तर त्यावेळीच त्यांनी अल्ड्रीन नावाचं कीटकनाशक वापरून जवळपास 27,000 हेक्टर्स एवढ्या प्रदेशावर त्या कीटकनाशकाची फवारणी केली आणि त्याची वास्तविक काहीही गरज नव्हती. अल्ड्रीन का वापरलं असेल तर अल्ड्रीन अतिशय घातक, म्हणजे त्याची जी टॉक्सिसिटी किंवा पोटेन्सी आहे ती इतर कीटकनाशकांच्या तुलनेत खूप जास्त आहे आणि किंमत मात्र त्या तुलनेत कमी आहे. म्हणून मग त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला आणि हळूहळू तिथली कुत्री, मांजरं, पक्षी आणि इव्हन माणसं देखील त्यांच्यावर त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसायला सुरुवात झाली. तेव्हा मग त्यांना त्यांची चूक लक्षात आली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आणि ह्याच्यातही म्हणजे त्यांनी सुरुवातीला अ, हा इथे एक प्रश्न आलाय मला. अ, येतो मी त्याच्याकडे. तर याच्यामध्ये म्हणजे पहिल्या प्रकरणात रिचर्ड कार्सन यांनी ज्या गावाची गोष्ट सांगितली होती की हळूहळू सगळे पक्षी मरून पडले वगैरे वगैरे, तर ते वास्तवात घडलं त्या ह्याच्यामध्ये, त्या परिसरामध्ये. त्यामुळे ती फेबल जी होती, ती जी गोष्ट होती ती खरी झाली असं त्या प्रकरणात त्यांनी म्हटलेलं आहे. मग पाण्यावर पुन्हा रिव्हर ऑफ डेथ नावाचं प्रकरण आहे. हा, हे पण एक जरा इंटरेस्टिंग आहे. त्याच्यात त्यांनी उदाहरण घेतलं, म्हणजे जी घटना घडली ती कॅनडामध्ये मिरामाची नावाची नदी. अ, तर त्या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे एक ती घटना घडली म्हणून ते त्यांनी उदाहरण घेतलं असावं. अ, आपल्याला सामन नावाचे मासे माहिती आहेत, SALMON, साल्मन किंवा सामन नावाचे मासे. हे समुद्रात राहतात आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की स्पॉनिंग किंवा अंडी घालण्यासाठी ते नदीमध्ये जातात. म्हणजे त्यांचं ते फार म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण बिहेवियर आहे त्यांची. आता इथे काय झालं की अटलांटिक समुद्रातले सामन मासे हे त्या मिरामाची नदी कडे जात असत. त्यांचं ते रुटीन होतं. म्हणजे त्यांचं ते काय म्हणतात, लाईफ सायकलचा तो एक भाग होता की ते ठराविक सीझन आला की हजारो लाखोंच्या संख्येने सामन मासे अटलांटिक समुद्रातनं ह्या नदीमध्ये जातील आणि तिथे ते अंडी घालतील. त्या अंड्यांमधनं यथावकाश हॅचिंग होईल, पिल्लं येतील आणि ती पिल्लं परत समुद्राकडे येतील, अटलांटिक ओशन मध्ये जातील. हे असं जेव्हा सामन अस्तित्वात आले उत्क्रांतीच्या काळामध्ये, तेव्हापासून हे त्यांचं जीवनचक्र चालूच आहे. आता तिथे अशी घटना घडली की पुन्हा त्या परिसरामध्ये, म्हणजे मिरामाची नदी जी आहे कॅनडामध्ये, त्या परिसरामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या कीटकाच्या अळीचा खूप मोठ्या प्रमाणात उपद्रव व्हायला सुरुवात झाली. मग त्या अळीला मारण्याकरता म्हणून त्यांनी डीडीटीचा वापर केला, मोठ्या प्रमाणात डीडीटी वापरलं. त्या डीडीटीचे अंश त्या नदीमध्ये गेले
आणि नदीमध्ये गेले आणि त्या सामन माशांचं जे ब्रीडिंग ग्राउंड होतं, जिथे ते अंडी टाकण्याची त्यांची ती ठराविक जागा होती, तिथे ते डीडीटी जाऊन पोहोचलं. आणि मग साहजिकच काय झालं, तर त्या अंड्यांचं म्हणजे ती अंडी फर्टिलाइज झालेली असतात ऑलरेडी. पण त्या फर्टिलाइज झालेल्या अंड्यांमध्ये एम्ब्रिओची वाढ होऊन तो पूर्ण वाढलेला सामन मासा अंड्याचं कवच फोडून बाहेर येणं, ही जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेवर त्याचा गंभीर दुष्परिणाम झाला. आणि त्या अंड्यांमधनं सामन मासे बाहेर आलेच नाहीत, कारण ते आतल्या आतच ह्या डीडीटीमुळे गेले. असेच ट्राउट्स किंवा इतर माशांवरती देखील असेच याचे दुष्परिणाम झाले. तर हे एक त्यांनी अतिशय सुंदर, म्हणजे सुंदर म्हणण्यापेक्षा ती प्रत्यक्ष घडलेली घटना असं त्यांनी, कारण त्यांनी संशोधनच केलं होतं सगळं, म्हणजे त्यांचा पूर्ण तो रिसर्च बेस होता. त्यामुळे ह्या काल्पनिक घटना नाही, सगळ्या त्यांनी वर्णन केलेल्या या प्रत्यक्ष घडलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी. ह्याचं मी तुम्हाला सांगितलं, इंडिस्क्रिमिनेट फ्रॉम द स्काईज हा 10वं प्रकरण आहे, की आकाशातनं तुम्ही स्प्रे करता आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात त्याचा मी उल्लेख मगाशी केलेला आहे. हा, आपण हात वर केला. हो सर, म्हणजे आपल्याकडे जे गिधाडांचा मृत्यू बऱ्याच प्रमाणात झाला, त्याच्यात येस, ते असंच काहीसं कारण होतं ना? हो बरोबर आहे. तर गिधाडांचा मृत्यू झाला, त्याला खरं कीटकनाशक जबाबदार नव्हतं, त्याला अजून वेगळंच कारण होतं. त्याच्यामध्ये असं झालं की ही जी आपली पाळीव जनावर आहेत, गाई म्हशी किंवा बैल वगैरे, तर त्यांना आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, डायक्लोफिनॅक नाव आपण ऐकतो नेहमी, पेन किलर आहे. आपणही बरेचदा घेतो डायक्लोफिनॅक पेन किलर म्हणून. अंग दुखत असेल किंवा काही जखम झाली असेल किंवा काही मस्क्युलर पेन असेल, तर डॉक्टर डायक्लोफिनॅक प्रिस्क्राईब करतात. तसंच ह्या पाळीव जनावरांना सुद्धा डायक्लोफिनॅक चा वापर होत होता, रुटीन होतं, म्हणजे ते रुटीन ट्रीटमेंटचा एक भाग होता. आणि ही जनावरं मेल्यानंतर मग पूर्वीच्या काळी तर म्हणजे आता जागाच उपलब्ध नाही, पण पूर्वी मला आठवतंय अनेक, म्हणजे एक 30 एक वर्षांपूर्वी आपण जर कल्याणकडे गेलो ट्रेननी, लोकल ट्रेननी, तर कल्याण स्टेशनच्या काही 1-2-3 किलोमीटर आधी ती पूर्ण ओपन स्पेस होती आणि मेलेली जनावरं तिथे आणून टाकायचे आणि तिथे गिधाडं दिसायची मोठ्या प्रमाणात. हा, अगदी म्हणजे 35 एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर आता नंतर काय झालं की ह्या जनावरांना डायक्लोफिनॅक पेन किलर दिल्यामुळे ते डायक्लोफिनॅकचे अंश त्यांच्या पोटामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये राहिले. आणि अशा मृत जनावरांच्या शरीरावर अ, गुजराण करणारे जे गिधाड आहेत, त्यांनी जेव्हा ते खाल्लं, अ, तर त्या डायक्लोफिनॅकचे अंश त्यांच्या पोटात गेले आणि मग त्यांची फर्टिलिटी किंवा त्यांची प्रजनन क्षमता, त्याच्यावर त्याचा अतिशय गंभीर दुष्परिणाम झाला. अंडी तयार झाली तर त्या अंड्यांचं कवच इतकं पातळ होतं की ते सहज धक्का लागला की फुटायला लागली. त्यामुळे हळूहळू त्यांची संख्या खूप कमी झाली आणि आता तर क्रिटिकली एंडेंजर्ड यादीमध्ये ही गिधाडाच्या काही प्रजाती ह्या गेलेल्या आहेत. तर शेवटी हे कसं आहे, अन्न साखळी जी म्हणतो आपण, फूड चेन निसर्गामध्ये, त्या फूड चेनच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे घातक पदार्थ किंवा रसायनं ह्या सगळ्या पूर्ण परिसंस्थेमध्ये जातात, सगळ्यांच्या शरीरामध्ये जातात. हे त्याचं आहे. तर एक चॅटवर प्रश्न आहे डॉक्टर बालू यांचा, तो हा, तुम्ही देता का? हो हो. मला प्लीज तो परत एकदा दाखवता. त्यांनी विचारले, हा वुड हा, यू कोरिलेट द ॲग्री सॉइल क्वालिटी डिटेरियोरेशन टू द यूज ऑफ एक्सेस पेस्टिसाइड्स अँड ऑर हर्बिसाइड्स? येस, डेफिनेटली. ॲग्रिकल्चर, शेत जमीन जी आहे, ॲग्रिकल्चरल सॉइल, त्याचं डिग्रेडेशन दोन मुख्य घटक आहेत त्याला. एक म्हणजे सिंथेटिक पेस्टिसाइड्स, जे आपण आता ज्याच्याबद्दल बोलतो आहोत, आणि दुसरं म्हणजे सिंथेटिक फर्टिलायझर्स, रासायनिक खतं, युरिया आणि इतर सगळी कृत्रिमरित्या तयार केलेली खतं. तर ह्यांचा अतिरेकी वापर केल्यामुळे, पुन्हा तेच म्हणजे खतं किती प्रमाणात वापरायची याचं शेतकऱ्यांना नीट ज्ञान नसल्यामुळे, पीक जास्त येण्याकरता म्हणून जास्त खत वापरा असं करत त्या खतांमुळे सुद्धा जमिनीची क्वालिटी अतिशय खालावली. आणि पेस्टिसाइड्समुळे सुद्धा, कारण काय होतं, ह्या पेस्टिसाइड्स आपण आतापर्यंत बघितलं की सजीव घटकांवर
पेस्टिसाइडचा अतिशय गंभीर किंवा वाईट दुष्परिणाम होतो. आणि जमिनीचा जर आपण विचार केला, जमीन ही एक स्वयंपूर्ण परिसंस्था आहे. सॉइल इटसेल्फ इज अ वेल डेव्हलप्ड इकोसिस्टीम, हेल्दी इकोसिस्टीम. कारण त्याच्यामध्ये असंख्य प्रकारचे सूक्ष्म जीव आणि अनेक विविध प्रकारचे सजीव घटक त्या जमिनीमध्ये असतात. त्यामुळे साहजिकच जे काही पेस्टिसाइड आपण वापरतो, पुन्हा इथे टार्गेट आणि नॉन टार्गेट हा मुद्दा येतो. Pesticides are applied to kill the target insects. But when these pesticide residues enter the soil, they will kill non-target organisms in the soil. आणि जमिनीचं फर्टिलिटी किंवा व्हिगर ज्याला म्हणतो आपण, जमिनीचा कस किंवा तिची एकूणच पत ते राखण्यामध्ये ह्या सॉइल ऑर्गॅनिझम्सचा प्रचंड प्रचंड मोठा वाटा असतो. आणि तेच जर आपण नष्ट केले ह्या पेस्टिसाइडमुळे, तर जमिनीची क्वालिटी ही आपोआपच डिटिरिओरेट होणार. त्यामुळे येस, द आन्सर इज येस. डेफिनेटली देर इज अ डिटिरिओरेशन ऑफ सॉइल क्वालिटी बिकॉज ऑफ द यूज ऑफ दिस पेस्टिसाइड. या खतांबद्दल मला एक सांगावंसं वाटतं की शेतकऱ्यांशी जेव्हा आम्ही बोलतो मुरबाड भागामध्ये किंवा अन्य ठिकाणी, तर बोलताना असे विषय निघतात की रासायनिक खतांचा वापर वगैरे. ते सांगतात की गेल्या वर्षी आम्हाला एक पोतं लागलं, किंवा 4-5 वर्षांपूर्वी आम्हाला एका पोत्यामध्ये भागायचं एक पोतं खत, पण आता आम्हाला 3-3 पोती वापरावी लागतात. कारण एक पोतं वापरून, एक गोणी वापरून भागत नाही, जमीन तेवढं पीक देत नाही. त्यामुळे आम्ही खताचा वापर जास्त केलाय. हे अतिशय गंभीर आहे ना, हे हे करणं सर्वस्वी अयोग्य आहे. पण हे त्या शेतकऱ्यांना कोण समजून सांगणार. तरी सुदैवाने आता ऑर्गॅनिक फार्मिंग ही कॉन्सेप्ट आता रुजायला सुरुवात झाली आहे, की तुम्ही कीटकनाशकांचा वापर न करता सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं पीक घेऊ शकता. यू कॅन मेक युअर प्लांट्स फ्री ऑफ एनी काइंड ऑफ इन्सेक्टिसाइड्स अँड स्टील यू कॅन ग्रो देम इन द फार्म. ही कॉन्सेप्ट ही आपली ट्रॅडिशनल पद्धत होतीच खरं म्हणजे पूर्वापार. जोपर्यंत ह्या घातक रसायनांचा, खतं किंवा कीटकनाशकांचा शोध लागलेला नव्हता, तेव्हाही लोक शेती करतच होते. करत नव्हते असं थोडीच आहे. आणि तेव्हाही उत्पादन चांगलं मिळायचं. उलट त्या पिकाचा जो हे होता, कस जो होता किंवा त्याची जी क्वालिटी होती, जो दर्जा होता, तो अतिशय उत्तम दर्जा होता. आपण बघतो आपल्या मागच्या पिढ्यांचे लोक खाऊन पिऊन चांगले सुखी होते का, आणि सकस आहार त्यांचा होता, कारण त्यांच्या अन्नामध्ये किंवा पिकांमध्ये कीटकनाशकं नव्हतीच, म्हणजे वापरच नव्हता, कारण त्याचा शोधच लागला नव्हता तेव्हा. त्यामुळे निसर्गच सगळं कंट्रोल करायचं त्यावेळेला. आणि आताही आपण त्यांचं तेच म्हणणं आहे. रेचल कार्सन च्या पुस्तकामध्ये त्याचं हे जर करायचं म्हटलं, तर शेवटी त्यांचं तेच म्हणणं आहे की तुम्ही निसर्गावर सोडून द्या, तुम्ही तुमच्या हातात सूत्र घेऊ नका. सगळी काही प्रमाणात तुम्ही कंट्रोल ठेवा, मान्य, हरकत नाही, पण सगळी सूत्र जर तुम्ही तुमच्या हातात घेतली तर कसं होणार. आणि कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? आय थिंक ऑर्गॅनिक फार्मिंग तुम्ही आता सांगितलं ते फार इफेक्टिव्ह होतं आणि बऱ्याच ठिकाणी आता करतायत लोक ऑर्गॅनिक फार्मिंग, पण हो. त्याच्याशी रिलेटेड अवेअरनेस किंवा त्या रिलेटेड काही गोष्टी अशा सांगितल्यात काय स्पेशली पुस्तकामध्ये त्या? हा, नाही, ऑर्गॅनिक फार्मिंग साठीच्या रिलेटेड ह्या पुस्तकात नाहीये काही उल्लेख. नाही, हे पूर्णपणे म्हणजे त्यांनी संपूर्ण त्या कीटकनाशकांचे दुष्परिणाम वेगवेगळ्या परिसंस्थांवरती आणि वेगवेगळ्या घटकांवर होणार आहे, त्याच्यावर त्यांचा फोकस जास्त आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये असं म्हणतात की त्याचं जे यील्ड यायला पाहिजे तेवढं यील्ड येत नाही, आणि ज्याप्रमाणे आपलं पॉप्युलेशन वाढते, तर करेक्ट. त्यासाठी केमिकल वापरणं जास्त गरजेचं आहे, असं म्हणजे लोकांचं हे आहे त्याच्यामध्ये म्हणणं. आता डॉक्टर बाळूंनी मला वाटतं तोच प्रश्न उपस्थित केलाय की पॉप्युलेशन वाढते आणि ऑर्गॅनिक फार्मिंग त्या मानाने कसं पुरं पडणार वगैरे असं. बरोबर आहे, निश्चितच ऑर्गॅनिक फार्मिंग ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, आणि ऑर्गॅनिक फार्मिंगची सुरुवात आत्ता आपण करायला सुरुवात केली आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगकडे आता गेल्या एखाद्या दशकामध्ये आपण जास्त प्रमाणात त्याचे प्रमोट करायला सुरुवात केलेली आहे. आता ह्या सगळ्या कालावधीमध्ये म्हणजे आपल्याकडे जेव्हा भारतामध्ये हरित क्रांती सुरू झाली 1960च्या दशकामध्ये, त्या क्रांतीच्या दरम्यान त्याच्या अलीकडे पलीकडे ह्या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर सुरू झाला, आणि हरित क्रांतीमध्ये त्याचं प्रमोशन खूप मोठ्या प्रमाणात झालं. कारण त्यावेळेला
कल्पना आली नाही की ह्या खतांच्या वापरामुळे किंवा त्याच्या गैरवापरामुळे, असं म्हणूया आपण, गैरव्यवस्थापनामुळे जमिनीची पत इतकी खालावेल की आपल्याला पिकं घेण्यासाठी अडचणी येतील, हे लक्षात नाही आलं. आणि गेली म्हणजे 60 पासून जर आपण म्हटलं तर आता आपण 2024 मध्ये आहोत. म्हणजे ह्या सगळ्या वर्षांच्या कालावधीमध्ये 65-66 वर्षांच्या कालावधीमध्ये अ, जमिनीची पत इतकी खालावली की आता ऑर्गॅनिक फार्मिंग प्रमोट करून तो जमिनीचा कस पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ द्यावाच लागणार आहे. निसर्गाला त्याचं काम करण्याकरता काही वेळ द्यावाच लागणार आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या जमिनीची हानी झालेली आहे. तर तिचं रिवायवल जे आहे, पूर्ण रिवायवल व्हायला थोडा वेळ जावा लागेल. त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंग आता तितकं पॉप्युलर नाही आहे. ती जी प्रॉडक्ट्स आहेत ती देखील खूप महाग आहेत, याची पण आपल्याला कल्पना आहेच. पण वी शुड गिव्ह सम टाइम. ते काही मिरॅकल नाहीये की एका रात्रीमध्ये सगळं बदलेल. काही वर्ष अजून जावी लागतील, मे बी अनदर 10-15 इयर्स डाऊन द लाईन. पण निश्चितपणे हे जर लावून धरलं आणि लोकांनी पण त्याला सपोर्ट केला तर त्याच्यामध्ये डेफिनेटली त्याचा फायदा होईल निश्चितपणे. सर, एक प्रश्न असा Please. होता की हे पुस्तक अमेरिकेच्या परिसंस्थेवर किंवा तिथल्या शेतांवर जास्त रिसर्च करून केलेलं आहे. तर असं आपल्या भारतातल्या शेतीवर कोणी लिहिलंय का? एक हा वेगळा प्रश्न आहे, पण एक जस्ट क्युरिओसिटी. त्याच्यावर पुस्तक आहे की ती मला अशी कल्पना नाही, पण लेख बरेच आहेत. कीटकनाशकांच्या अ, वापरामुळे आपण जर ॲग्रोवन जे सकाळची पुरवणी हो असते ना, हो हो हो. त्याच्यामध्ये ह्या विषयावरती बरंच लिहून आलेलं आहे किंवा येत आहे. ओके. त्याच्यावर असतात लेख ऑकेजनली. म्हणजे आपल्याकडे पण रासायनिक खतांचा भरपूर वापर झालेला आहे हो काही हो वर्षात. हो, प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. होतोय, अजूनही होतोय, अजूनही होतोय. बरोबर. तर मी कोकणातला आहे, मला कोकणात जातो तेव्हा नशिबाने आमच्या गावात तरी बऱ्याच वेळा मी ऐकतो ते जैविक पद्धतीनेच शेती करतात किंवा जैविक पद्धतीनेच आंबा काजूची लागवड करतात. हा, त्यामुळे काही प्रमाणात तरी लोकजागृती झालेली आहे किंवा होत आहे. आहे आहे, नक्कीच आहे. मी तेच म्हटलं ना की आता ऑर्गॅनिक फार्मिंगकडे लोक हळूहळू जरा वळायला सुरुवात झालेली आहे. इथे मला एक कमेंट दिसते शौर्यजीत यांची. इट्स मोर बिकॉज रिच पीपल आर वेस्टिंग मोर अँड मोर फूड फ्रॉम व्हॉट एव्हर दे बाय और टेक इन देअर प्लेट. व्हेरी ट्रू. अगदी खरं आहे. फूड वेस्टेज हा एक खूप मोठा म्हणजे गुन्हा आहे म्हणेन मी तर, अपराध आहे की आपण अन्न जेव्हा वाया घालवतो तेव्हा ते अन्न फक्त वाया जात नाही. म्हणजे आपण एक भात भात घेतला ताटामध्ये आणि एक घास टाकून दिला, तर तो एक घास टाकला, आपल्याला वाटतं की भाताचा एक घास टाकला, पण तो भाताचा एक घास तयार होण्याकरता निसर्गाची जी काही संसाधनं वापरली गेली आहेत, पाणी, जमीन, त्या शेतकऱ्याचे कष्ट, ते सगळं वाया जातात ना त्याच्याबरोबर. त्यामुळे वेस्टेज ऑफ फूड इज ऑल्सो वन मेजर बिग प्रॉब्लेम. येस, व्हेरी ट्रू. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, आपण फार छान माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आणि अम, कीटकनाशकांचे जे डबे असतात त्याच्यावर हा, आपण सांगितलं त्यानुसार अगदी बारीक अक्षरात त्याचे दुष्परिणाम लिहिलेले असतात. हे कंपन्यांनी हे मोठं लिहायला पाहिजे, खरं आहे, पण सरकारी यंत्रणा याविषयी काहीच आक्षेप घेत नाहीत किंवा कार्यवाही करत नाहीत. बरोबर. हे खेदजनक आहे ना. खरंय, खरंय. तो तर फार वेगळाच. सरकारने सुद्धा गांभीर्याने बघायला पाहिजे हो हो, याकडे, त्यांची जबाबदारी आहे असं ना. मला वाटतं. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, त्यांची ती बरोबर. जबाबदारी आहे. त्या मानाने आता म्हणजे परदेशामध्ये, स्पेशली युरोपियन कंट्रीजमध्ये आणि इव्हन अमेरिकेत सुद्धा हे जे कडक कायदे एवढे कडक आहेत ना, आणि तिथल्या ह्या एजन्सीज आहेत ना, ज्या इम्प्लिमेंट करणाऱ्या एजन्सीज आहेत, ऑथॉरिटीज आहेत, त्या देखील तेवढ्या सक्षम आहेत आणि त्यामुळे तिथे बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टींवरती आता कंट्रोल आलेला आहे, हे नक्कीच आहे. युरोपमध्ये जास्त आहे, अवेअरनेस आहे लोकांमध्ये खूप, आणि एकूणच. पण आपल्याकडे दुर्दैवाने तो भाग आहेच. म्हणजे अशी अनेक क्षेत्र आहेत की जिथे सरकारी यंत्रणा तेवढ्या प्रभावीपणे काम करत नाहीत. त्यामुळे ते नाहीच. आता नक्कीच. अमेरिका, युरोपमध्ये जी काही उत्पादनं बँड आहेत ती इथे सर्रास बनवली जातात, विकली हो जातात हो भारतात. हो, आहेच असंही आहे. घडतंय. आहेच आहे. खरं.
येस. अजून कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर त्याच्या आधी फक्त मी सुयोग पाध्ये यांना विनंती करतो की आजच्या सत्राचे आभार प्रदर्शन करावे. सर, सर्वप्रथम म्हणजे आभार म्हणणार नाही, पण तुमचे धन्यवाद मानायलाच पाहिजे, कारण तुम्ही वेळ काढून एका चांगल्या पुस्तकावर आणि मी असं म्हणेन की एक आमच्या ज्ञानात भर टाकणारं पुस्तक आहे, की नॉर्मली आपण ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये एवढं जात नाही, की आपल्यालाही माहिती आहे केमिकल खतं वापरली जातात किंवा त्याचे दुष्परिणाम आहेत, आपल्यावर आहेत, निसर्गावर पण आहेत. पण आपण ते नुसतं वाचून सोडून देतो. पण इथं ज्या लेखिकेनं जेवढं काम केलं, जिद्दीनं त्यात रिसर्च केला आणि त्याच्यानंतर त्याचं पुस्तक येऊन ते पेपरमध्ये त्याचे लेख येऊन त्याच्यावर पुढे डीटीपीवर बंदी आणण्यापर्यंत त्यांची जिद्द ही येस. तुम्ही खूप छान पद्धतीनं उलगडून सांगितलीत आम्हाला. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळ काढून इथं आलात आणि त्याबद्दलही तुमचे धन्यवाद. मनीषा मॅडम, तुमचे आभार की इंट्रोडक्शन छान पद्धतीने सरांची तुम्ही करून दिली, आणि त्याचबरोबर रसिक वाचक जे कोणी आज उपस्थित आहेत त्यांचेही धन्यवाद. आज खरं तर उशीर झालाय, तरी पण सगळेजण अजूनही हो, मला इंटरेस्टिंग मला त्यानं थोडस ते असं ऐकतायत सगळं. आणि मुख्य मला म्हणजे थोडस गिल्टी फायनल वाटायला लागलं. 2020 फायनल असताना सुद्धा लोक होती. येस, येस. नाही, मला थोडं गिल्टी वाटायला लागलं की मला उशीर झाला जॉईन व्हायला टेक्निकल ह्याच्यामुळे, आणि ते लांबलं सेशन असं वाटायला लागलं. पण तुमचा उत्साह आणि इंटरेस्ट बघून मला खूप छान वाटलं. ह्या व्यासपीठावर तुमची परवानगी असेल तर मला एक अनाउन्समेंट करू इच्छितो मी. हो हो, जरूर सर. माझं भूषण मुळेंशी बोलणं झालं होतं. मी एक पुस्तक लिहिलंय बायोडायव्हर्सिटीवर, कथा जैवविविधतेची, असं त्या पुस्तकाचं नाव आहे. ते आता त्याची प्रोसेसमध्ये आहे प्रिंटिंग वगैरेच्या. तर 21 जुलैला, रविवारी 21 जुलैला ठाण्याच्या शिवसमर्थ विद्यालयामध्ये या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि याला वीणाताई गवाणकर उपस्थित राहणार आहेत, त्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. तर रविवार 21 जुलै सकाळी 10 वाजता, 10 ते साधारण 12-12:30 पर्यंत हा कार्यक्रम असेल. तर तुम्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण ह्या व्यासपीठावर मी देऊ इच्छितो. नक्की सर, आम्ही नक्कीच येऊ. नक्की या. अभिनंदन अभिनंदन सर. येस, अभिनंदन थँक्यू तुमचे. थँक्यू. ताई आमच्या इथे ह्या सत्रामध्ये येऊन गेलेले आहेत रसिक वाचक मध्ये. हो ना. हा हा हा. हो. आणि मला वाटतं वालावरकर सर हा. पण तिथे दक्षता मंडळ, पर्यावरण दक्षता मंडळ मध्ये आहेत ते, हो बरोबर आहे ना कार्य? हो हो. येस. छान धन्यवाद. छान, मलाही छान वाटलं एकदम. आणि आय रिमेन कनेक्टेड विथ यू ऑल, निश्चितपणे. नक्की सर. आणि तुमचं त्याच्यामुळे एवढं रसाळ वाणी होती की मला असं वाटायला लागलं की मी कॉलेजमध्ये तुमच्याकडनं एखादा विषय शिकायला पाहिजे होतो. अरे. अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगतात आहेत. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. चालेल. आणि हे सत्र रेकॉर्डिंग आपण युट्यूबवर पण पोस्ट करणार आहोत. आणि तुमची इच्छा असेल आणि आवड असेल तर तुम्हाला आम्ही आमच्या रसिक वाचक व्हॉट्सअप ग्रुपवर पण ऍड करू शकतो. तुम्ही नक्की सांगाल? नक्की, निश्चितपणे. चालेल, मग मी तुम्हाला ऍड करतो. मलाही आवडेल म्हणजे तुमच्याशी कनेक्ट व्हायला निश्चितपणे. येस येस येस. आणि मी पण पुढची सत्र अटेंड करू शकेन. हो हो, हा, नक्की. हरकत नाही. चालेल. धन्यवाद. ओके, चला, थँक्यू. गुड नाईट गुड सगळ्यांना. नाईट. गुड नाईट. थँक्यू. धन्यवाद सर्व उपस्थित रसिक वाचकांचे. आणि आपण पुन्हा भेटूया जुलैमध्ये.